नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा कॅनवा या डिझायनिंगच्या कोर्समध्ये आपल्या सर्वांचं मी विशाल पाटील आपले digitalstore.in या ई-लर्निंगच्या प्लॅटफॉर्ममधून मी स्वागत करतो आहे। मी म्हटल्याप्रमाणे गेली 7 वर्षांहून अधिक मी संपूर्ण महाराष्ट्रभर ऑनलाईनच्या माध्यमातून इंटरनेट आणि ऑनलाईन टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये जॉब्स आणि करिअर जे जॉबच्या शोधात आहेत, ज्यांना नवीन स्वतःचं करिअर करायचं आहे किंवा ज्यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत, मग जे सर्व प्रकारचे व्यवसाय असू देत, ज्यांना स्वतःचा व्यवसाय ऑनलाईनच्या माध्यमातून स्वतः वाढवायचा आहे, तर या सर्वांसाठी मी काम करतोय, या सर्वांना मी ट्रेनिंग देतोय। हे सर्व करत असताना आजच्या या व्हिडिओमध्ये व्यावसायिक मित्रांनो किंवा विद्यार्थी असतील, जॉबच्या शोधात असतील, तर मी या सर्वांना आजच्या या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितोय की सर्वप्रथम आपण कॅनवा शिकत असताना आपल्या लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा मोबाईलवरती सर्वप्रथम तुम्ही गुगल क्रोमचा ब्राउझर ओपन करायचा आहे। या ठिकाणी तुम्ही ईमेल आयडी असेल, या ईमेल आयडीनं तुम्ही सर्वप्रथम लॉग इन पाहिजे। आता सर्वसाधारणपणे या ठिकाणी मी या माझ्या डायल टू मार्केट या ईमेल आयडीनं लॉग इन होतोय, म्हणजे हा माझा एक ईमेल आयडी आहे। या ईमेल आयडीनं मी लॉग इन होतोय, म्हणजे मी ऑलरेडी या गुगल क्रोमच्या ब्राउझरवरती मी ईमेल आयडीनं लॉग इन केलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती dial2market@gmail.com या ईमेल आयडीनं मी लॉग इन आहे। त्यानंतर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे मी या ठिकाणी कॅनवा असं सर्च करतोय, एंटर केला। कॅनवा असं सर्च केल्यानंतर आपल्यासमोर कॅनवा व्हिज्युअल सूट फॉर एव्हरीवन अशी लिंक दिसते किंवा अशी वेबसाईट आपल्याला गुगलवरती रँक आलेली दिसते www.canva.com। तुम्ही असं सर्च करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी कॅनवा व्हिज्युअल सूट फॉर एव्हरीवन या लिंकवरती आपण क्लिक करायचं आहे। या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अगदी चांगल्या पद्धतीनं कॅनवा हे सॉफ्टवेअर ओपन झालेलं दिसेल की जे डिझायनिंगसाठी खूप छान प्रकारे वापरलं जातं। म्हणजे यामध्ये आता आपल्याला थोडंसं पुढं जाऊन बघायचं आहे किंवा पाहायचं आहे कॅनवामध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या डिझाईन करू शकता। सर्वप्रथम कॅनवामध्ये आपण इमेज डिझाईन करू शकतो, हा एक अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे। लोगो डिझाईन करू शकतो, एनिथिंग बॅनर डिझाईन करू शकतो, ब्राउशर डिझाईन असेल तर ते आपण ब्राउशर डिझाईन करू शकतो। एनिथिंग व्हिजिटिंग कार्ड असेल तर व्हिजिटिंग कार्ड आपण तयार करू शकतो कॅनवामध्ये। म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला कॅनवामध्ये डिझाईन तयार करता येतात। त्यानंतर रील्स व्हिडिओ असतील तर या सर्व प्रकारच्या डिझाईन आपण कॅनवामध्ये अगदी चांगल्या प्रकारे करू शकतो। तर त्यासाठी मी आपल्यासमोर मी म्हटल्याप्रमाणे गुगल क्रोमवरती google.com जाऊन तुम्ही कॅनवा असं सर्च करू शकता। त्यानंतर आपल्यासमोर त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर कॅनवा ओपन झालेलं दिसेल, कॅनवाचं सॉफ्टवेअर ओपन झालेलं दिसेल। मित्रांनो, मी आपल्या सर्वांना हेही सांगू शकतो की तुम्ही तुमच्या लॅपटॉप असेल किंवा कॉम्प्युटर असेल किंवा मोबाईल असेल, मोबाईलवरती सुद्धा तुम्ही अँड्रॉयड ॲप असेल तर ते अँड्रॉयड ॲप तुम्ही आपल्या मोबाईलवरती डाउनलोड करून घेऊन कॅनवाचं तर तुम्ही ते इन्स्टॉल करून कॅनवाच्या अँड्रॉयड मोबाईलवरतीही म्हणजे मोबाईलच्या ॲपवरतीही तुम्ही काम करू शकता। पण मी जे कोणी माझ्याबरोबर कॅनवा शिकतायत, मी सर्वांना रिकमेंड करेन की जर आपल्याला चांगल्या अट्रॅक्टिव्ह डिझाईन कॅनवामध्ये तयार करायला शिकायच्या असतील ना, तर लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवरतीच करा, कारण अगदी चांगल्या पद्धतीने इझिली फ्री ऑफ माइंड आपल्याला ऑन दी लार्ज स्क्रीनवरती आपल्याला काम करता येईल। मोबाईलवरती बरेचसेच प्रॉब्लेम येत असतात, आपण मोबाईलवरती डिझाईन करत असताना नोटिफिकेशन येणं, कॉल्स येणं, अशा वेगळ्या गोष्टी डिस्टर्ब करत असतात आणि त्यातल्या त्यात आपल्या मोबाईलची स्क्रीन ही लहान असते, त्यामुळं आपल्याला हे सारे प्रॉब्लेम येत असतात आणि पाहिजे तशा डिझाईन आपण ट्रेस आउट नाही आहे करू शकत। त्यामुळे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वापरा। चला आपण पुढं जाऊन बघूया। सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलात तर कॅनवाचे जे स्ट्रॉंग फीचर्स आहेत, ते कॅनवाचे स्ट्रॉंग फीचर्स आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आहेत। कॅनवामध्ये तुम्ही फ्री डिझाईन करू शकता। बघा, आता कॅनवामध्ये अगदी असे फ्री रेडीमेड टेम्पलेट्स आहेत, म्हणजे आपण फ्री रेडीमेड टेम्पलेट्स आहेत कॅनवामध्ये। अगदी इझिली आपण कॅनवामध्ये काम करू शकतो। त्यामध्ये काही प्रीमियम टेम्पलेट्ससुद्धा आहेत, बघूया आपण। मी तुम्हाला सांगतो कॅनवाचं स्ट्रॉंग फीचर्स। या ठिकाणी कॅनवा ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर इथं सर्च बॉक्स येतो। या ठिकाणी सपोज करा आता मला डेंटल हॉस्पिटलच्या डिझाईन तयार करायच्या आहेत,
तर डेंटल हॉस्पिटल असं जर मी या ठिकाणी इथं सर्च केला आणि एंटर बटन प्रेस केला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पाहू शकता या व्हिडिओमध्ये डेंटल हॉस्पिटल अशी क्युरी सर्च केली, एंटर केलं. या ठिकाणी इथं कॅनवा टेम्पलेट्सला क्लिक करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला कॅनवा करून टेम्पलेट्स पाहिजेत. तर या ठिकाणी तुम्ही डेंटल हॉस्पिटल असं टाईप केल्यानंतर कॅनवा टेम्पलेट्सला क्लिक करा. आपल्यासमोर डिपेंड्स ऑन इंटरनेट स्पीड, आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर काय पद्धतीचं कॉन्फिगरेशन आहे त्याच्यावरती लोड घ्यायला वेळ घेऊ शकतं. या ठिकाणी बघा आता इतकं छान पद्धतीनं, वाव, व्हेरी गुड, इतकं छान पद्धतीनं आपल्याला कॅनव्हाचे टेम्पलेट्स मिळून जातात. आता या ठिकाणी बघा इथं काय फ्री टेम्पलेट्स मिळालेले आहेत. आता यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन आलेल्या आहेत, वेगळ्या साईजमध्ये आलेले आहेत. हॉरिझॉन्टल असतील, व्हर्टिकल असतील, स्क्वेअर असतील, रेक्टँग्युलर असतील, अशा वेगळ्या साईजमध्ये आले आहेत. काही ठिकाणी व्हिडिओ आले आहेत, काही ठिकाणी इमेज आले आहेत. आता या ठिकाणी बघा हे प्रो व्हर्जन आहे, हे प्रो टेम्पलेट आहे, हे फ्री टेम्पलेट्स आहे, हे फ्री टेम्पलेट्स आहे. येस, तर प्रीमियम टेम्पलेट्स बघितलात तर खूप छान पद्धतीचे टेम्पलेट्स आपल्याला मिळून जातात. बरेचसेच फ्री टेम्पलेट्ससुद्धा आहेत. आता ते प्रीमियम व्हर्जन वगैरे कसं घ्यायचं, काय करायचं, हा नंतर पुढं जाऊन मी पार्ट आपल्याला सांगू शकतो. बट बघा आता डेंटल हॉस्पिटल असं टाकलं, समजा मला पिझ्झाची डिझाईन तयार करायची आहे, तर पिझ्झा असं मी इथं सर्च केला, एंटर बटन प्रेस केला, पिझ्झा डिझाईन म्हटलं किंवा पिझ्झा सर्च केलं, वाव, तर पिझ्झाच्या रिलेटेड खूप सारे रेडीमेड टेम्पलेट्स, फ्री टेम्पलेट्स, प्रीमियम टेम्पलेट्स मला मिळून गेले. त्यानंतर आता सपोज करा मला स्कूलच्या रिलेटेड डिझाईन तयार करायचे आहेत, तर या ठिकाणी तर तुम्ही स्कूल्स डिझाईन किंवा स्कूल असं जरी टाकलं तर आपल्याला स्कूलच्या रिलेटेड रेडीमेड टेम्पलेट्स आपल्याला मिळून जातात अगदी छान पद्धतीनं. सपोज करा मला प्रोडक्टच्या रिलेटेड किंवा मला आयुर्वेदिक प्रोडक्टच्या रिलेटेड आयुर्वेद प्रोडक्ट असं सर्च केला, एंटर बटन प्रेस केला, तर आयुर्वेदिक प्रोडक्टच्या रिलेटेड मला अगदी चांगल्या पद्धतीनं मला डिझाईन्स मला मिळून जातात. वाव, व्हेरी गुड, अगदी मला छान डिझाईन्स तुम्ही यामध्ये एडिट करून स्वतःच्या डिझाईन बनवू शकता. बघा कॅनवा किती स्ट्रॉंग आहे. या ठिकाणी आता मी फर्निचर असं टाईप केलं आणि फर्निचरच्या रिलेटेड जर मी बघितलं तर मला फर्निचरच्या रिलेटेड, वाव, अगदी चांगल्या पद्धतीनं मला डिझाईन मिळून जातात. इंटिरियर डिझाईन असेल, एनिथिंग, आभाळाखाली तुम्हाला जे काही तयार करायचं आहे, जे काही तुमचे बिझनेस आहेत त्या बिझनेसच्या रिलेटेड तुम्हाला सर्व टेम्पलेट्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात. उदाहरणार्थ आता शेवटचा आपण टेम्पलेट शोधूया, रिअल इस्टेट. असं जरी तुम्ही या ठिकाणी जरी शोधलं तर रिअल इस्टेटच्या रिलेटेड आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या खूप साऱ्या रेडीमेड डिझाईन टेम्पलेट्स मिळून जातात. तर हे खरं कॅनवाचं स्ट्रॉंग फीचर्स आहे. म्हणजे तुम्ही फ्री रेडीमेड टेम्पलेट्सवरती काम करू शकता. ते डिझाईन टेम्पलेट्स तयार केल्यानंतर ते तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्ही तुमच्या लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा मोबाईलवरती, लॅपटॉप असेल, कॉम्प्युटर असेल किंवा मोबाईलवरती असेल तर त्या डिझाईन तुम्ही काय करू शकता, सेव्ह करून ठेवू शकता. अशा प्रकारे मित्रांनो कॅनवा हे आपल्याला असंच पुढं शिकत जायचं आहे. मग कॅनवामध्ये टेम्पलेट्स कसे शोधायचे, रेडीमेड याच्यावरती काम कसं करायचं, तर हे प्रॅक्टिकली आपण येत्या पुढच्या व्हिडिओमध्ये शिकूया. तुर्तास आज आपण इथेच थांबूया.